नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव। मी अनेक दिवसापासून आपल्याशी संपर्क किंवा संवाद करू इच्छित होतो। फक्त मला हे अभ्यास करायचं होतं की नक्की मराठा तरुण कोणत्या दिशेने विचार करतात आणि कशा प्रकारे विचार करतात। मित्रांनो, जगाची परिस्थिती आणि आपण वागत असलेलं वागणूक याच्यामध्ये जेवढं अंतर पडेल तेवढे आपण पाठीमागे पडणार, हे सांगायला काही कोणाची अभ्यासकाची गरज पडणार नाही। एकंदरीत चाललेलं काय आहे की मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्यानुसार प्रत्येकाने हातामध्ये शस्त्र घेणं ही त्यावेळी काळाची गरज होती। प्रत्येकाला घोडा चालवता आला पाहिजे, शस्त्र चालवता आलं पाहिजे आणि स्वराज्याचं रक्षण करायचं म्हणजे लष्करामध्ये भरती होणं आणि आक्रमक पद्धतीनं राहणं, वागणं, बोलणं हे खूप आवश्यक होतं। तर सैनिकी पेशासाठी तो अत्यंत आवश्यक असा गुण त्यावेळी आवश्यक होता आणि त्यामुळे तो शिवाजी महाराजांनी गावोगावी तालमी तयार करून, गावोगावी प्रशिक्षणाचे केंद्र तयार करून अशा प्रकारचा एक आक्रमक समूह तयार केला आणि त्याच्यामधून मग मराठा साम्राज्याची निर्मिती झाली, ही वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, पुढे काळ बदलत गेला आणि मग हाच आक्रमकपणाचा वापर करून ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं। आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढणारे हे मराठा समाजच होता, मराठा जातच होती आणि म्हणून 1818ला ब्रिटिशांनी असं सांगितलं की हा भारत आम्ही मराठ्यांच्या हातून घेतलेला आहे। म्हणजे शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढण्याचं काम हे मराठा कम्युनिटी, मराठा समाज, मराठा समूह करत होता, ही वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, हे झालं भारताच्या पारतंत्र्यापर्यंत। त्याच्यानंतर 1950ला ज्यावेळी 1947-48ला ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळीपासून मग आपल्याला खऱ्या अर्थानं गरज होती ती उद्योजक होण्याची आणि अशा वेळी आपला भारत हा कृषीप्रधान देश होता आणि त्यामुळे शेतीवरती भविष्यातले लोकांना अवलंबून राहिले तर त्यांना अनेक प्रकारच्या सबसिडी द्याव्या लागतील, अनेक प्रकारचे त्यांना शासनाच्या सहकार्याची गरज पडेल, हे लक्षात घेऊन त्यावेळचे केम्ब्रिज विद्यापीठाचे PhD गोल्ड मेडलिस्ट आणि भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी त्यावेळच्या तत्कालीन मराठ्यांना आवाहन केलं की तुम्ही आता सैनिकी पेशावर फोकस करण्यापेक्षा तुम्ही काळाबरोबर बदललं पाहिजे आणि नवीन प्रकारचं शिक्षण, उच्च शिक्षण घेतलं पाहिजे। केम्ब्रिज, हार्वर्ड, ऑक्सफर्ड अशा ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे। तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतोय की जसं पंजाबराव देशमुख हे केम्ब्रिजमधून शिकले तसेच केम्ब्रिजमध्ये, ऑक्सफर्डमध्ये शिकणारे भास्करराव जाधव पण होते, जे छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराजांचे दिवाण होते आणि त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून जी काही कामं केली ती कोल्हापूर संस्थानचा जो तुम्हाला विकास दिसला त्यावेळी राधानगरी धरण आणि बाकी सगळं हे भास्करराव जाधवांचं दूरदर्शीपणा होता। सयाजीराव गायकवाड आणि राजश्री शाहू महाराज हे सगळे लोक परदेशात अनेक वेळा फिरलेले आहेत, त्यांनी जग बघितलं आणि त्यानुसार आपला समाज त्या गतीनं पुढे गेला पाहिजे अशा प्रकारच्या त्यांच्या भूमिका होत्या। परंतु दुर्दैवाने आपला समाज असा आहे की जो दूरदर्शीपणाने विचार मांडतो, समाजाला 100 वर्ष जो पुढे घेऊन जाऊ शकतो, अशा माणसाच्या मागे आपले लोक दगड घेऊन लागतात, त्यांचं ऐकत नाहीत आणि काळाच्या कपाळावरती मग आपलं टाळकं फोडून घेतात आणि मग पश्चाताप झाल्यानंतर त्याचा काही उपयोग नसतो। त्यावेळी पंजाबराव देशमुखांनी सांगितलं की बाबा शेती हा विषयाला जगामध्ये कोणत्याही प्रकारची, कोणत्याही देशातली शेती ही परवडेबल राहणार नाही, ती प्रॉफिटेबल राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला काही सबसिडीची गरज पडेल, तुम्हाला काही अनुदान लागतील, तुम्हाला सरकारी हात लागेल, मदत लागेल, मग त्याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस बरंच काय असेल, म्हणून तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घ्या असं म्हटलं। त्यावेळी आमच्या लोकांनी आम्ही पाटील देशमुख आहे, आम्ही दलित हे का अशा सुविधा घ्यायला असं म्हणून पंजाबराव देशमुखांच्या घरावरती मोर्चा काढला होता, ते कृषी मंत्री असताना भारताचे, हे लक्षात घ्या। त्यामुळे मोर्चे काढणं हे मराठा समाजासाठी एक सवय झालेली आहे, एक त्यांच्यासाठी एक हॅबिट झालेली आहे। त्यामुळे कुणी काय आपल्या मतापेक्षा वेगळं मत मांडलं की त्याच्या घरावर मोर्चा काढणं किंवा त्याला ट्रोल करणं किंवा त्याला शिवेगाळ करणं हे मराठा समाजात तरुणांमध्ये स्वाभाविक आलेली गोष्ट आहे। ज्यावेळी जी गोष्ट करायची ती गोष्ट न करता भलतीच गोष्ट करायची आणि मग वेळ हातातून निघून गेल्यानंतर भलताच पश्चाताप करायचा, हे सातत्यानं होत आलेलं आहे। आताच्या काळामध्ये जसं पंजाबराव देशमुखांनी त्यावेळी सूचना दिली होती ती मराठ्यांनी ऐकली नाही आणि आज 50 वर्षानंतर ती चूक लक्षात येते आणि जेव्हा घरी बसून तुम्हाला घरपोच कुणबी सर्टिफिकेट मिळत होते तेव्हा मराठ्यांनी घेतले नाही आणि आज ते मिळणं खूप अवघड आहे आणि मिळले तरी त्याचा उपयोग होणं खूप अवघड आहे, अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली असताना मराठा समाजाने 57 मोर्चे काढणं, त्यावेळेचा 1 वर्षाचा वेळ वाया जाणं, आता परत 8 महिने अख्खा महाराष्ट्र डिस्टर्ब आहे, सगळं मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, 10वीच्या परीक्षा डिस्टर्ब, 12वीच्या परीक्षा डिस्टर्ब आणि 8 महिने आपली पोरं नुसती इकडं मोर्चा, तिकडं चर्चा, इकडं खर्चा, हे सगळं चालू आहे मित्रांनो। आणि कुणी वास्तव बोललं की लगेच त्याच्या अंगावरती धावून जाणं ही प्रवृत्ती मराठ्यांसाठी घातक आहे। लक्षात घ्या,
तुम्हाला जोशमध्ये काहीतरी दगड मारायला किंवा कोणाला तरी ट्रोल करायला कुणी सांगेल, तुम्हाला पण मजा वाटेल, 4 लोक लाईक करतील, पण लक्षात घ्या जेव्हा तुमच्यावर काही संकट येईल, जेव्हा तुम्ही अडचणीत येताल, तुम्ही एकटे असताल आणि ज्यावेळी तुमच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळी तुमचे रक्ताचे मायबाप सोडले तर कुणीही तुमच्यासाठी पोलीस स्टेशनला येत नाही, कुणीही तुम्हाला जामीन देऊ शकत नाही, कुणी तुमच्यासाठी वकील म्हणून येण्याची शक्यता खूप कमी असते। त्यामुळे तरुणांनी वेळेमध्ये सावध व्हा आणि कोणाच्याही चिथावणीला बळी पडून आपलं करिअर बर्बाद करण्याच्या भानगडीत पडू नका असं मला वाटतं। या ठिकाणी मी ज्या पिंपरी चिंचवड शहरात राहतो तिथे 75 वर्षापूर्वी अंगावल्या कपड्यांनिशी आलेले सिंधी लोक, मग त्यात अडवाणी येतं, ललवाणी येतं, सुकवाणी येतं, तनवाणी येतं, मनवाणी येत, आज अंगावले कपड्यांनिशी आलेल्या लोकांचे 75 वर्षामध्ये, फक्त 75 वर्षामध्ये इथे 200 एकर जमीन आहेत आणि 3-3 हजार कोटीचे ते मालक झाले। मित्रांनो, हे सगळं कशाच्या बळावर तर काळाप्रमाणे बदलून त्यांनी उद्योग व्यवसायाची कास धरली। मित्रांनो, आपण 8-8 महिने आयुष्यातले अशा प्रकारचे मोर्चांसाठी आणि उपोषण धरणे आणि याच्यासाठी खर्च करून शासनाच्याच बसेस जाळणं, इतर लोकांना त्रास होणे, याच्यात 8-8 महिने वेळ घालवणाऱ्या मराठा तरुणांना माझा संदेश आहे, एवढेच जर 8 महिने तुम्ही एखादं प्रशिक्षण घेण्यासाठी, एखाद्या उद्योजकतेचं ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा एखादा उद्योग उभा करण्यासाठी एवढेच जर 8 महिने तुम्ही खर्ची पाडले असते तर आज महिन्याला तुम्हाला 50,000 60,000 रुपये चालू झाले असते। भविष्यात ते 1 लाख 2 लाख 5 लाख रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील। अशा प्रकारचे बरेच उद्योगधंदे आहेत आणि मुलांनो, माझी विनंती आहे, एक तर ज्यांचं डोकं चालतंय, ज्यांना चांगली बुद्धी आहे, त्यांनी छानपैकी उच्च शिक्षणाकडे वळा, त्यांनी MBBS करा, IAS करा, IPS करा आणि या देशाच्या प्रशासनामध्ये आपला ठसा उमटवा। कारण याच्यामध्ये तुम्हाला घर फ्री मिळतं, राहायला फ्री मिळतं, बॉडीगार्ड फ्री मिळतात, ड्रायव्हर फुकट मिळतो आणि अख्खा जिल्ह्याच्या जिल्हा तुमच्या ताब्यामध्ये असतो। IAS होणं, IPS होणं हीच खरी काळाची आजची देशमुखी पाटीलकी आहे, हे तुम्ही विसरता कामा नये। तालमीमध्ये जाऊन पैलवानक्या करून तुम्ही लयतरी एखाद्याचा अंगरक्षक होऊ शकता किंवा एखाद्याचे तुम्ही पाठीराखे म्हणून फिरू शकता, पण तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करू शकत नाही, तुम्ही अख्खा जिल्हा आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। एक ज्यांची बुद्धी आहे त्या लोकांनी अशा प्रकारच्या शासकीय मोठमोठ्या परीक्षा द्या। स्पर्धा परीक्षेमध्ये मला सांगायला खेद वाटतो की आज तुम्ही GST घ्या, इन्कम टॅक्स घ्या किंवा सरकारचं सेल टॅक्स कुठलंही डिपार्टमेंट घ्या, त्याच्यामध्ये आपले मराठी लोक खूप कमी, मराठा समाजाचा टक्का तर खूपच कमी, कारण या परीक्षाकडे आपले लोक फिरकत सुद्धा नाहीत, त्यांना माहिती पण मिळत नाही किंवा त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग कुठे मिळतं याचं प्रमाण खूप कमी। आणि म्हणून या महाराष्ट्राचं आता नेतृत्वच आपल्या हातात राहिलेलं नाहीये। या भारतामध्ये जवळपास 985 काहीतरी IAS ऑफिसर आहेत, त्यातले किती मराठी आहेत हे बघा, किती मराठा आहेत हे बघा, मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला शिवाजी महाराजांनी शिकवलं काय आणि आपण करतोय काय। नंबर 1 गोष्ट, आणि ज्यांना शाळेमध्ये इंटरेस्ट नाही, ज्यांना खूप चांगले मार्क मिळण्याची शक्यता वगैरे खूप कमी वाटते, अशा मुलांनी ताबडतोब वयाच्या 12व्या 15व्या वर्षापासून हाताला लागेल तो धंदा, मिळेल ते आवडेल ते काम करणे, अनुभव घेणे आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणे। छोट्या छोट्या उद्योगातून सुद्धा लोक खूप पैसे कमवतात मित्रांनो। आणि शेवटी ही आरक्षणाची लढाई म्हणजे नक्की कशासाठी आहे तर आम्हाला सुखी जीवन पाहिजे, समृद्ध जीवन पाहिजे, प्रगती पाहिजे आणि त्या सगळ्याचा निकष मापदंड एकच असतो आणि ते म्हणजे तुम्ही किती पैसे कमवता। मित्रांनो, जे बुद्धिमान असतील त्यांनी डिग्री घेऊन, उच्च शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या नोकऱ्या फटकवा, तो एक तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे। आणि जर तुम्हाला शिक्षणात गती नसेल तरी तुम्ही हिंमत हारायची काही गरज नाही, तुम्हाला आवडेल ते चहापासून, इडलीपासून छोटे छोटे अनेक धंदे असे मित्रांनो की ज्याच्यामध्ये खूप कमी भांडवल लागतं। अंगावल्या कपड्यांशी येऊन फक्त हातातलं पोतं किंवा सायकल, घरातले स्टोव्ह, घरातल्याच चहा, कॉफी, अशा छोट्या छोट्या वस्तू, अरे पोहे बनवायला किती खर्च येतो, चहाचं स्टॉल लावायला किती खर्च येतो, इडली डोसा उत्तप्पा बनवायला किती वेळ लागतो, आपल्यासाठी असणारे शुल्लक हे धंदे, याच्यातून इथं येऊन लोक अब्जाधी झाले मित्रांनो। आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्याला फक्त सातत्याने राजकारणी लोक वापरून घेत आहेत। लक्षात ठेवा, हे राजकारणी लोक तुम्हाला समाज म्हणून रस्त्यावर आणतात, समाज म्हणून एकत्र करतात, पण ज्यावेळी फायद्याची गोष्ट येते त्यावेळी ते स्वतःलाच फक्त पुढे करतात, स्वतःच्या मुलांना पुढे करतात, स्वतःच्या नातूंना पुढे करतात, स्वतःच्या पुतण्यांना पुढे करतात, स्वतःच्या मुलींना पुढे करतात, स्वतःच्या जावयांना पुढे करतात। हे वास्तव तुम्ही जर वेळेत लवकर समजून घेऊ शकले नाही तर तुम्हाला समाजाचा घटक म्हणून, हत्यार म्हणून नेहमी वापरलं जाईल आणि तुमच्या हाताला फक्त केसेस येतील आणि तिसीपर्यंत जर तुमच्या हे लक्षात आलं नाही आणि तुम्ही अशा प्रकारे जर एखाद्याच्या गळाला लागले तर आयुष्य तुमचं गळात जाईल आणि तिसीपर्यंत जर तुम्हाला आयुष्याचा ट्रॅक नीट पकडता आला नाही तर 35पर्यंत तुम्हाला लग्न होणार नाही। आणि तुम्ही जे समाज म्हणताय ना,
अरे पहिलं ही अक्कल डोक्यात घ्या की तुम्ही पहिले व्यक्ती म्हणून उभं राहा, तुमचं कुटुंब पहिलं समृद्ध करा, तुमच्या आईबापाचे पांग तुमच्यावर उपकार आहेत ते पहिले फेडा आणि मग समाजाचं बघा. प्रत्येकाने आपापलं कुटुंब समृद्ध केलं तर तो समाज आपोआप समृद्ध होत जातो. आपल्याला स्वतःला कमरेला अजून लंगोटी शिवता येत नाही, घेता येत नाही आणि आपण समाजाच्या फेटा बांधायला चाललेलो आहे. तुमची हाऊस फिटून जाईल पोरांनो. असं चुकीचं काम करू नका. पहिलं शिक्षण घ्या किंवा पहिला उद्योगधंदा सुरू करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, समृद्ध व्हा आणि मग लष्कराच्या भाकऱ्या बाजायचे उद्योग करत चला. जर ट्रॅक चुकला तर मी तुम्हाला सांगेल परत पश्चातापाला दुसरा आयुष्य मिळणार नाही. आणि जे तुम्ही म्हणताय ना मी हे केलं समाज माझ्या मागे, असं काही नसतं मित्रांनो. जेव्हा तुमच्याकडे ऊर्जा असते, तुम्ही मारामाऱ्या करण्याच्या ताकदीचे असता, लोकांना शिव्या देण्याच्या ताकदीचे असतात, तेव्हाच फक्त समाज तुमच्या पाठी असतो. जेव्हा तुमच्यावर काही अडचण येईल तेव्हा मात्र कोणीही पाठीशी नसतो. हे तुम्ही समजून घ्या. आणि जर तुमचा हा समज खरा आहे नसेल किंवा गैरसमज असं तुम्हाला वाटत असेल तर जी पोरं आज मराठा समाजात जास्तीत जास्त मुलं ही 30च्या पुढची आहेत, 35च्या पुढची आहेत, त्यांची लग्न झालेली नाहीत. जर समाज ही भाषा जर खऱ्याच अर्थाने असेल तर ही जी बिनलग्नाची 35-35 वर्षाची पोरं झाली आहेत त्यांना त्यांच्या सख्या मामानी तरी पोरगी देऊन दाखवावी. मला लांबची उदाहरणं द्यायची नाहीत. त्यांच्याच नात्यातल्या लोकांनी तरी यांना का मुली देत नसतील. जगाचा नियम एकच आहे मित्रांनो, ज्याला पैसे कमवता येत नाही त्याला सक्का मामा सुद्धा मुलगी देत नाही, त्याच्या भावकीतलं नात्यातलं सुद्धा कोणी त्याला मुलगी देत नाही. हे वास्तव तुम्ही समजून घेतलं पाहिजे. काळाची दिशा ओळखली पाहिजे आणि स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय याच्यावर फोकस केला पाहिजे. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याची अडवणूक करणं, दुसऱ्याला कोंडीत पकडणं, दुसऱ्याला वेठीत धरणं याच्यामध्ये तात्पुरता तुम्हाला विकृत आनंद मिळू शकेल परंतु भविष्य घडणार नाही. जर तुम्हाला भविष्याच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला सात्विक व्हावं लागेल. तुम्हाला आपल्याबरोबर इतरांचं कसं भलं होईल असे मार्ग शोधले पाहिजेत. आणि सर्व शिवाजी महाराजांनी जे आपल्याला सांगितलं सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे, 12 बलतर 18 पगड जाती यांच्यासह जर आपण प्रवास करू शकलो तरच आपल्या समाजाची एकंदरीत सर्वांगीण प्रगती शक्य असते. अदरवाईज जाती जातींमध्ये भांडणं लागली तर या देशाचा, या महाराष्ट्राचा कोसोवो, या महाराष्ट्राचा, या भारताचा सिरिया, रवांडा, युगांडा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आणि त्या दिशेनंच या महाराष्ट्रातील तरुणांना, राजकारणी लोकांना घेऊन जायचे. दुर्दैवाने तसं होऊ देऊ नका. या महाराष्ट्रामध्ये शांती राहिली पाहिजे आणि या महाराष्ट्रातील शांतीसोबतच जातीय सलोखा पण कायम राहिला पाहिजे. ज्या लोकांना ही मतं पटणार नाहीत आणि ज्या लोकांना असं वाटतं की सरांचे हे विचार तरुणांपर्यंत पोचले तर हे तरुण आपल्या हातचे निघून जातील आणि मग आपल्याला मारामाऱ्या करायला कोणी शिल्लक राहणार नाही, अशा लोकांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर राग येणार आहे. डेफिनेटली त्याच्यावरती ते निगेटिव्ह कमेंट करणार आहेत. पण मित्रांनो लक्षात ठेवा, शेवटी इट इज युअर लाईफ. हे तुमचं आयुष्य आहे. दुसऱ्या कोणाच्या तरी लाईक मिळण्यासाठी, दुसऱ्या कोणीतरी तुमची खोटी वाहवा करावी यासाठी तुम्ही जर तुमचं आयुष्य पणाला लावताल तर भविष्यामध्ये जाऊन पश्चाताप होईल. आज तुम्ही पांढरे कपडे घालून नेता म्हणून मिरवणारे पोरं, उद्या तुम्ही टेम्पो चालवताना दिसताल, उद्या तुम्ही हमाली करताना दिसताल, उद्या तुम्ही दुसऱ्याचे टॉयलेट बाथरूम साफ करताना दिसताल. एवढी वाईट वेळ तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर वेळेत सुधरा. आणि कुणीतरी भडकावतोय म्हणून कोणाचा तरी विरोध करायचा, कुणीतरी आपल्याला लाईक करतोय म्हणून आपण कोणाला तरी शिव्या द्यायचं, हे काम बंद करा. तुमच्या शिव्या देण्याने चांगल्या माणसांना काही फरक पडणार नाही, परंतु तुमच्या शिव्या देण्याने मात्र तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि ते उद्ध्वस्त झाल्यावर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता, कुठलीही पार्टी तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही. हे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला शेवटी तुमच्यासाठी अश्रू गाळायला आईबाप सोडले तर दुसरं कुणी येत नसतं. हे वास्तव आत्ताही समजून घ्या. ज्यांना समजेल त्यांनी आजपासून स्वतःचा उद्योगधंदा करायला सुरुवात करा. याच्या मागे त्याच्या मागे फिरून तुमचं करिअर होणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या उद्देशाच्या मागे आणि करिअरच्या मागे जावं लागेल. वास्तव हेच आहे की जर तुम्ही पैसे कमवू शकलात तर जगात तुम्हाला कोणत्याही देशात कोणत्याही जातीचा धर्माचा माणूस मुलगी देऊ शकेल. पण जर पैसे तुमच्याकडे नसतील तुमचा सक्का मामा सुद्धा तुम्हाला मुलगी देणार नाही. हे वास्तव लक्षात घ्या. कोणाचं तरी हत्यार होण्यापेक्षा, कोणाचा तरी कार्यकर्ता होण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचा उद्योग सुरू करा आणि स्वतःच्या मालकीचा उद्योग सुरू करून स्वतःचे तुम्ही स्वतः राजा व्हा. कोणाच्या तरी सांगण्यावर जात असताल तर तुमचं भविष्य, आयुष्य आणि कुटुंब सगळं धोक्यात असेल असं मला वाटतं. ज्यांना पटेल त्यांनी जरूर घ्या, ज्यांना पटणार नाही त्यांनी विषय सोडून द्या. पण तरीही विषय सोडून न देता ज्यांना कमेंट करायची खुमखुमी आहे त्यांना माझ्या लाख शुभेच्छा. एक एक कमेंट करू नका, 10 कमेंट करा, जेणेकरून त्याच कमेंट मला तशाच सुरक्षित ठेवता येतील आणि पुढे तुमच्या
मुलांना आणि नातवंडांना मला त्या दाखवता येतील आणि तेव्हा ज्यावेळी तुमची मुलं तुमची नातवंड म्हणतील की आमचा बाप एवढा मूर्ख होता याची आम्हाला जाणीव नव्हती, कारण त्याला सांगणारा, त्याला घडवणारा, त्याला शिकवणारा कोणतरी माणूस त्याच्या आयुष्यात आलता, पण माझा बाप एवढा मूर्ख होता, माझा आजोबा एवढा मूर्ख होता की त्याला काळाची गती कळली नाही. म्हणून आज आम्ही दगड फोडायची काम करतोय, आज आम्ही विहिरी उकरायची कामं करतोय आणि आज आम्ही रोजगार हमी काम करतोय. या सगळ्याचं जर श्रेय कोणाला जाईल तर ते आमच्या मूर्ख बापाला आणि मूर्ख आजोबाला जाईल. अशा प्रकारची म्हणणारी पिढी तुम्हाला पाहावं लागेल आणि मी तुम्हाला ती दाखवून देईल. कारण हाणामाऱ्यांना एक दिवसाचं भविष्य असतं, जास्त नसतं. उद्योगामध्ये एक दिवस काम करताना लाज वाटते, एक दिवस कुणीतरी आपल्याला असं छोट्या मोठ्या दुकानावर काम करताना बघितल्यावर लाज वाटण्यासारखं वाटतं, परंतु जेव्हा तुम्ही पैसे कमवता ना तेव्हा सगळे तुमच्याकडे सन्मानाने बघतात आणि मग हे आमच्या गावचं रत्न, हे आमच्या तालुक्याचं भूषण, हे आमच्या जिल्ह्याचं रत्न, आमच्या ह्या महाराष्ट्राचं भूषण, अशा प्रकारच्या पुरस्कारासाठी लोक तुम्हाला बोलवतात आणि सत्कारासाठी लोक तुम्हाला बोलवतात. तो दिवस दूर नसतोय. फक्त कष्ट करायला लाजू नका पोरांनो. आणि जातीवर जर तुम्ही जाताल तर तुमची प्रगती रोखली जाईल, हे तुम्ही लक्षात घ्या. जात म्हणून तुम्हाला प्रगती करता येणार नाही, व्यक्ती म्हणून ही प्रगती शक्य आहे, विचार म्हणून ही प्रगती शक्य आहे. म्हणून विचार म्हणून तुम्ही उभे राहा, व्यक्ती म्हणून तुम्ही उभं राहा. पहिलं तुमचं कुटुंब उभं करा, देश उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि जे काय ज्यांना खाली शिवाय द्यायचे त्यांचं स्वागतच आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या मालकाचं भांडवल ह्या माणसाने बसवलेलं आहे. आणि मला तुम्ही कितीही काही शिवाय दिल्या तरी माझी एकच अपेक्षा राहणार आहे की माझ्या महाराष्ट्रातील ही मुलं कोणाच्या तरी हातची बाहुली होऊन, कोणाचं तरी हत्यार होऊन त्यांनी त्यांचं आयुष्य वाया घालवू नये, अशीच माझी शेवटपर्यंत अपेक्षा राहील. आणि एवढं सांगून सुद्धा ज्यांना कळणार नाही, मी त्यांना मूर्ख म्हणणार नाही, कारण मूर्ख सुद्धा वेळेत शहाणा होत असतो. जसं वाल्या कोळेच्या आयुष्यामध्ये नारद आल्यानंतर त्यांनी मारामाऱ्या सोडल्या आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. मला वाटतं जर शहाणा माणूस असेल तर एका संधीमध्ये पण असं सगळं होऊ शकतं. आणि एवढं सांगून पण जर कळत नसेल तर त्यांच्यासाठी मी येशूचं एकच वाक्य सांगेल की ओ गॉड फॉरगिव्ह दिस पीपल, ओ गॉड फॉरगिव्ह दिस पीपल बिकॉज दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. मी तुमच्यासाठी हेच वाक्य सांगेल की हे छत्रपती शिवाजी महाराजा, ज्या लोकांना घडवण्यासाठी तुम्ही जो स्वराज्याचा स्वतःचा उद्योगधंदा करण्याचा मार्ग दाखवला, तो मार्ग ज्यांना कळत नाही त्यांना माफ करा, त्यांना माफ करा. नियतीने त्यांना माफ करावं आणि माफच करावं, एवढंच मी सांगेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.